दुसऱ्या दिवशी तुमचं काम मार्गी लागलं. आमच्या 8 ते 10 दिवस झाले पण काहीच झालं नाही. आणि शब्द आले, शब्द दिला सगळ्यांना गार केलं. शब्द म्हणजे कोणचं नीट असेल, कोणतं ऐकलं नाही का काय नाही असं चेक केलं आणि म्हणजे झालं ते विषय सोडून द्या. पण आज म्हणजे प्रत्येकाने आज जवळ 1998 साली रस्ता झालेला आहे. तो पोहोचला आतापर्यंत जरा खरी सुद्धा पडलेली नाही. जवळजवळ 22 ते 23 वर्ष रस्त्याचा वादच चालू आहे. आणि फक्त 375 मीटरचाच वाद आहे, काय तो जास्त नाही. एक बाजू विहीर, एक साईडची बराकी, याच्यावरूनच वाद चाललेला आहे. तर सगळ्यांचं म्हणणं असं होतं का आम्हाला म्हणजे त्या तिथून इथपर्यंत आम्हाला मोजणी करून आमचा जो काय रस्ता आहे जो म्हणजे स्केल प्रमाणे आम्हाला काढून द्यावा हीच आमची विनंती आहे. शासनाला आम्ही हे केलं होतं. ज्यावेळेस आम्ही रस्ता बंद केला त्याच्यावर पण म्हणजे ग्रामसेवक आणि तलाठी आणि सरकारी तिघं येऊन रात्रीचा रस्ता गाडण्याचा प्रयत्न पण केला त्यांनी. आणि ज्या वेळेस म्हणजे प्रत्येक प्रयत्नाला आमचं म्हणजे हे केलं त्यांनी डावललं गेलं प्रत्येकाला. आणि प्रत्येकाला लेटर दिला, 13 लेटर दिली झाल्या सगळ्यांना. मग जेपीला दिले, जिल्हा परिषदला दिले, ग्रामपंचायतला दिले, आमदार साहेबांना दिले, माझ्या आमदारांना दिले, खासदारांना दिले, सगळ्यांना लेटर दिले. पण कोणी आमच्याकडे प्रत्येकाने दुर्लक्ष केलेले. आणि ज्यावेळेस म्हणजे बातमी झाली त्यावेळेस फक्त 2 दिवस फक्त हे केलं. तिसऱ्या दिवशी सगळे जमा झाले आणि म्हणजे आम्ही त्याच्यासाठी म्हणजे दिवसभर बातमीला पोटाचे सगळे म्हणजे माणसं बसून होती तरी कोणी आमची दखल घेतलीच नाही. रामसाहेब आलते का? हो म्हणजे मी या रस्त्यासाठी भरपूर प्रयत्न केलेला आहे वाढीसाठी. कारण का पोरांची तेवढी हालत इतकी आहे का इथून पोरं जातात त्याचं गेली एकदम मग त्याचं पडली पण मी उचलली पण. आणि त्याच्यात ते उन्हाळ्यात पण काय करतात पाणी सोडून देतात. मग पावसाळ्यात आहे का उन्हाळ्यात आहे का. आणि मी तिकडं मुख्याध्यापक शाळेतले तिथं आणले होते सरपंचबाई होती त्यांना मी इथपर्यंत घेऊन आलो. मग तिथे ते सगळं सुद्धा पडायला झालेले काही या रस्त्याविषयी म्हणजे जवळजवळ ग्रामपंचायतला आमचं आता सगळं जे नाही ते केलं. पण आजपर्यंत ग्रामपंचायतने काही केलेलंच नाही. काय कोणी पावलंच उचलत नाही. पंचायत समितीचे माजी प्रमुख गांधीसर आणि उपस्थित सर्व आंदोलनावरील ग्रामस्थ बघितली गेली अनेक दिवसापासून डेंगूच्या आंदोलना हा रस्त्याचा विषय आहे. त्या संदर्भामध्ये काही ठिकाणी आलेल्या अधिकारी आपल्या रस्त्याच्या संदर्भात जे घडलेलं आहे त्या सर्व बातम्या त्यांच्या कानावर गेल्यानंतर आम्ही सर्वांनी काही विनंती केली की काही आपण या विषयामध्ये दुर्लक्ष घातलं तर आपल्या सर्व आदिवासी बांधवांना या ठिकाणी